अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशांची श्रीपाद सेवा मंडळाची पुस्तकं आपण वाचनात घेत आहोत. सध्या आपण सर्वच साधकांसाठी अत्यंत उपयोगी असे पुस्तक व परमपूज्य श्री दादांनी लिहिलेले जो संती बसवेला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण जो संती बसवेला ठावो हे 2 नंबरचं प्रवचन दादांचं अभ्यास योग सांगत असताना अभ्यासाकरता जागा कशी असावी, स्थान कसे असावे या संदर्भात सद्गुरू श्री माऊलींनी केलेले वर्णन आपण पाहत आहोत. मागील प्रवचनात आपण बघितले की अभ्यासासाठीचे स्थान हे पवित्र देश असायला पाहिजे. त्याचे पहिले लक्षण श्री माऊलीने असे सांगितले आहे की जेथ आराणुकेचे नि कोडे बैसरिया उठो नावडे, आणि दुसरे म्हणजे वैराग्यासी दुनीच चढे देखील आजे. ज्या स्थानी वैराग्य वाढीस लागले पाहिजे, आपल्याला स्वरूपानुभव यावा या इच्छेने तेथे बैठकीस बसावेसे वाटले पाहिजे, अशी त्या स्थानाची 2 व्यवच्छेदक लक्षणे श्री माऊलींनी सांगितलेली आहेत. पण ही लक्षणे आवर्जून कुठे दिसतील तर ते सांगतात की जो संती वसविला ठावो, अभ्यासासाठी साधनेसाठी जे स्थान निवडायचे ते संतांनी बसविलेले असावे. संतांनी त्या स्थानामध्ये तप केलेले असावे, त्यांनी त्या स्थानाचे पुनर्वसन केलेले असावे किंवा त्या स्थानामध्ये संतांची वसती असावी. असे साधनेकरता उचित स्थान आहे म्हणून समजावे. नारेश्वरचे स्थान महात्म्य. नर्मदा किनारी श्री क्षेत्र नारेश्वर नामक एक सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथे श्रीसंत रंगावधूत महाराज नामक थोर संत होऊन गेले. त्यांचे हकीकत या संदर्भात येथे सांगतो. त्यांनीच हल्लीचे नारेश्वर वसवलेले आहे. त्यांनी तेथे राहायला सुरुवात करण्याआधी त्या ठिकाणी स्मशानाशिवाय काही नव्हते. नर्मदा परिक्रमा करीत असताना ते प्रथम या ठिकाणी आले. तेथे त्यांना नर्मदेच्या काठावर पसरलेले घनदाट अरण्यातील एक स्मशान दिसले. मात्र त्या स्मशानात त्यांना एक मुंगूस आणि एक साप एकत्र खेळत आहेत असे आढळून आले. आपल्याला माहीतच आहे की मुंगूस आणि साप हे एकमेकांचे जन्मजात वैरी असतात. असे हे प्रसिद्ध अहिनकुल सख्य पण एकमेकांच्या उरावर बसायचे सोडून, एकमेकांना मारायचे सोडून तेथे मात्र ते एकमेकांशी आनंदाने खेळताना दिसत आहे. ते अजब दृश्य पाहून श्री पांडुरंग विठ्ठल वळामे उपाख्य परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराजांनी मनाशी अशी कुणगाट बांधली की निश्चितपणे या भूमीवर पूर्वी काही तप झालेले असावे. त्यामुळेच येथे असे जन्मजात वैर असणाऱ्या प्राण्यांच्या एकोप्याचे दृश्य दिसू शकले. म्हणून मग त्यांनी असे ठरवले की आपण याच स्थानी राहावे आणि ते तेथेच राहायला लागले. त्या स्थानी रात्रीच्या वेळेस शंख घंटा यांचे आवाज आणि गंधर्व किन्नरांचे गायन ऐकू येत असे. पूर्वीच्या नारेश्वरच्या घनदाट अरण्यातील स्मशानामध्येच आजचे नारेश्वर बसलेले आहे. परंतु तेथील वातावरण हे अत्यंत शांत आणि पवित्र आहे. साधनेला अत्यंत योग्य असे ते ठिकाण आहे. याचे कारणच असे की तो ठाव संतांनी बसवलेला आणि वसती केलेली आहे. हे सर्व सांगण्यामागे श्री माऊलींचा असा अनुभव आहे की जर एखादे स्थान संतांनी वसवलेले असेल, त्या स्थानात संतांचा निवास झालेला असेल, तर त्या संतांचे गुण आपोआपच त्या स्थानातही उतरत असतात. एका संतांचा अनुभव. मानसशास्त्राचा असा एक नियम आहे की तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता किंवा तुमच्या संपर्कामध्ये ज्या ज्या वस्तू येतात त्या वास्तूवर तसेच त्या वास्तूंवरही तुमच्या स्वभावाचा एक अदृश्य ठसा उमटत असतो. तुमच्या स्वभावानुसार, वासनांच्या संस्कारांनुसार तुमच्या कपड्यांमध्ये, तुम्ही शिजवलेल्या अन्नामध्येही काही गुण उतरत असतात. तुमचे जे काही मानसिक विकार असतील, जी काही मानसिक ठेवण असेल, तिचे पडसाद तुमच्या सहवासातील वस्तूंमध्येही उतरत जातात.
एखाद्याचे संस्कार किंवा गुण अन्नातही कसे उतरतात हे समजावून सांगण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक बोधप्रद सत्यकथा सांगत असत. श्री क्षेत्र हरिद्वार येथे एक संत तपश्चर्या करता म्हणून राहू लागले. ते दररोज भिक्षा मागून आणत आणि दुपारी एकदाच ते अन्न ग्रहण करत असत. रोज संध्याकाळी ते आपल्या कुटीचे दार आतून लावून घेत आणि रात्रभर ध्यानाला बसत. त्यांचे असे वैशिष्ट्य होते की ते डोळे मिटून ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर एक दिव्य ज्योत त्यांना दिसत असे आणि त्या ज्योतिदर्शनाच्या आनंदात ते रात्रभर ध्यान करीत बसून राहत. एकदा त्यांनी हरिद्वारच्या एका अन्नछत्रात भिक्षा घेतली. त्या दिवशी संध्याकाळी देखील नेहमीप्रमाणे ते ध्यानाला बसले. मात्र त्या दिवशी नेहमी दिसणारी दिव्य ज्योत डोळ्यासमोर न येता त्याऐवजी लाल कापडात गुंडाळलेले एक मेलेले मांजर त्यांच्या डोळ्यासमोर सारखे येऊ लागले. सलग 3 दिवस असे चालले होते. त्यामुळे अतिशय दुःखी होऊन ते खूप रडले. त्यांना असे वाटू लागले की आपल्याकडून काहीतरी अपराध झाला असावा, त्यामुळेच असे घडत आहे. मनावर अन्नसंस्कार. 3 दिवसानंतर ते दृश्य त्यांना ध्यानात दिसणे बंद झाले. 4थ्या दिवशी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांचे सद्गुरू हरिद्वारला आले. पण त्या दिवशी त्यांना काही त्यांच्या सद्गुरूंचे दर्शन घडू शकले नाही. 5व्या दिवशी सद्गुरूंची भेट झाल्यावर साष्टांग नमस्कार करून त्याने त्यांना विचारले की महाराज, मला गेल्या काही दिवसात एक विचित्र अनुभव आला. मी तर दिव्य ज्योतीच्या अखंड ध्यानाच्या आनंदात असे, पण ज्या दिवशी मी हरिद्वारच्या एका अन्नछत्रात भिक्षा घेतली त्या दिवसापासून रात्री ध्यानामध्ये ज्योतिदर्शनाऐवजी लाल कापडात गुंडाळलेले एक मेलेले मांजर मला सारखे दिसू लागले. 3 दिवस सतत तेच दृश्य मी ध्यानात बघत होतो. त्या काळात नेहमीची ज्योत माझ्या डोळ्यासमोर आलीच नाही. माझे काही चुकले का महाराज? माझे अधःपतन झाले आहे काय? त्यांचे हे बोलणे ऐकून सद्गुरूंनी त्यांना विचारले, तू त्या अन्नछत्रातील भिक्षेशिवाय त्या दिवशी इतर ठिकाणी काही खाल्ले होतेस का? किंवा कोणाच्या घरी जाऊन बसला होतास काय? तसे जर नसेल तर मग तू जेथे अन्न घेतलेस त्या अन्नछत्रात जाऊन त्या दिवशी तेथे कोणी आणि कशासाठी अन्नदान केले होते याची जरी चौकशी करून ये. हे संत तर कुठे जातच नसत, इतर तर कुठे काही खातेही नसत. त्यामुळे त्यांनी अन्नछत्रातच चौकशी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर त्यांना असे कळले की त्या दिवशी त्या अन्नछत्रात एका सावकाराने अन्नदान केले होते. त्या सावकाराच्या हातून एक मांजर मेले होते. त्याने ते लाल कापडात गुंडाळून गंगेत सोडले होते आणि हत्येचे पाप फिटावे यासाठी प्रायश्चित्त म्हणून त्याने ते अन्नदान केलेले होते. त्याची तीच वासना त्या दिवशीच्या अन्नछत्रातील अन्नात उतरलेली होती. शुचिता का पाळावी? परमार्थाच्या साधकांचे अंतःकरण साधनेने इतके सूक्ष्म होऊ लागलेले असते की ते असे सूक्ष्मातिसूक्ष्म संस्कारही पकडते. अगदी छोटे क्षुल्लक संस्कार किंवा वासना तरंगही त्याचे अंतःकरण ग्रहण करते. म्हणूनच आहार, विहार, स्थान अशा संदर्भात सगळ्या शास्त्रोक्त सूचिता साधकांनी पाळाव्यात असे सांगितले जाते. त्यातही विशेषे करून साधकांचा आहार विहार जास्तीत जास्त चोख पवित्र असावा. आता तुम्ही जर पोचलेले असाल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. मात्र असे पोचलेले ही 2 प्रकारचे असतात. साधकावस्थेच्या अगदी सुरुवातीला अशा प्रकारच्या बाहेरच्या परिणाम करणाऱ्या अशुद्धीमुळे तुम्हाला काहीच फरक पडत नसतो. त्या अवस्थेत अशुद्ध आहार विहारामुळे तुमच्या शरीर मनावर जे काही वाईट परिणाम होतात ते तुम्हाला मुळीच जाणवत नाहीत, कारण मुळात तुमचे चित्त शुद्ध नसतेच. जसे काजळामध्ये आणखी काळे काजळी घातली तर त्या काजळाचे काय बिघडले? घातलेले काळे समजून तरी येते काय? तशाच प्रकारे मुळातल्या वासनांमध्ये आणखी बाहेरच्या वासनांची भर जरी पडली तरी तुम्हाला ते समजत नाही, त्याने काही फरक पडत नाही. यातला दुसरा प्रकार म्हणजे जो साधक जर सिद्ध झालेला असेल तरीसुद्धा त्याला अशा बाहेरून अशुद्ध संस्कार आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीची बाधा होत नाही. अशा वेळी
त्याच्या अंतःकरणात कोणतीही वासना शिरत नाही, कारण तो परमार्थात पूर्णपणे स्थिर झालेला असतो. तो अंतर्बाह्य शुद्धच असतो. परंतु मधल्या काळात म्हणजे प्रत्यक्ष साधकावस्थेत मात्र हे सगळे सुचितेचे नियम कटाक्षाने सांभाळावेच लागतात. म्हणूनच साधनेचे स्थान, साधकाचा आहार विहार हे सर्व पवित्र शुद्ध असावे लागते. त्यासाठी श्री माऊलींनी येथे जो संती वसविला ठावो असे सांगितलेले आहे. साधकांनी साधनेसाठी असे स्थान पाहावे की जे संतांनीच वसवलेले आहे. याचे आणखी एक शास्त्रोक्त कारण आहे. संतांचे 6 दिव्य गुण. खऱ्या संतांच्या ठिकाणी 6 विशेष गुण, दिव्य गुण असतात. परमपूज्य सद्गुरू श्री मामा नेहमी सांगत की विशिष्ट व्यक्तींनाच संत का म्हणायचे, तर त्यांच्या ठिकाणी विशिष्ट असे 6 गुण नांदत असतात आणि ते गुण त्यांच्या ठिकाणी सतत म्हणजे नित्य असतात. म्हणून श्री भगवंतांच्या ठिकाणी अमर्याद अशी षडेश्वरे संपन्नता असते. त्याचप्रमाणे श्री भगवंतांच्या सापेक्ष मर्यादित असे षडेश्वर्य संतांपाशीही दिसते. आयिका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. श्री भगवंतांच्या ठिकाणी असणारे हे षड्गुण श्री माऊलींनी सांगितलेले आहेत. संतांच्या ठिकाणी देखील हे 6 गुण प्रसंगी दिसतात. या व्यतिरिक्त कार्याच्या दृष्टीनेही संतांपाशी 6 विशेष दिव्य गुण आढळून येतात. त्यांचाच आपण येथे थोडक्यात विचार करणार आहोत. त्यांच्या ठिकाणी दिसणारा पहिला गुण म्हणजे अखंड सावधानता. संत हे सतत सावधान असतात. लौकिकदृष्ट्या ते कधी झोपलेले दिसतील, कधी कोणाशी बोलताना दिसतील, कधी काही कामे करताना दिसतील, पण ते नेहमी सदा सर्वकाळ सावधान असतात. अखंड सावधानता हा त्यांचा विशेष गुणच आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी श्री एकनाथी भागवताच्या प्रथम अध्यायात संतांचे मार्मिक वर्णन केलेले आहे. तेथे ते म्हणतात की अति सदा दैदित्यमान तैसे संत सदा सावधान. अखंड सावधानता. अग्नी जसा नेहमी दैदित्यमान असतो तसे संत हे नेहमी सावधान असतात. राखेला आपण अग्नी म्हणत नाही. ज्यावर राख बसलेली आहे अशा निखाऱ्यालाही दैदित्यमान म्हणता येणार नाही, कारण तो प्रज्वलित अग्नी नसतो. राख बाजूला केली की त्यातून प्रगट होणारा अग्नी हा दैदित्यमानच असतो. दैदित्यमानता हा जसा अग्नीचा गुण आहे तसा अखंड सावधानता हा संतांचा गुण आहे. सावधान म्हणजे अवधान, अखंड जागरूकता. अग्नीवर राख बसली की त्याचे तेज ती तात्पुरते दाबते. तशी संतांच्या ठिकाणीही त्यांची एक विशिष्ट अशी माया शक्ती असते, जिला स्वजनमोहिनी माया असे म्हणतात. आपल्या भोवतीच्या लोकांना आपले खरे स्वरूप कळू नये म्हणून संत आपली ती माया लोकांना दाखवतात. त्यांची ती माया जेव्हा कार्यरत असते तेव्हा ती त्यांच्या सावधानतेवर, सामर्थ्यावर राखेसारखी जमलेली भासते. म्हणूनच आपल्याला त्यांच्याबाबत कधी कधी असे वाटते की अरे, याचे बहुधा कामात लक्ष नसावे किंवा हे गलथान असावेत, पण तसे काहीच नसते. संत हे नित्य पूर्व सावधानच असतात. आपले मात्र त्यांच्या अगदी विरुद्ध टोक असते. समर्थ श्री रामदास स्वामी महाराज सावधान असे म्हटल्यावर बोहल्यावरून पळून गेले. याचे कारण असे होते की त्यांना सावधान कसे असावे, सावधान कशामुळे होता येते हे चांगलेच माहीत होते. नानांची चातुर्य कथा. साधकांनी परमार्थात सतत सावधान असले पाहिजे. सावधान कसे असावे यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री मामा नेहमी एक मार्मिक गोष्ट सांगत असतात. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या दरबारात एकदा एक माणूस आला. तो वेगवेगळ्या 18-19 भाषा बोलत असे आणि त्याही सगळ्या तो इतक्या अस्खलित बोलत असे की त्याच्याशी बोलताना त्याची मातृभाषा कोणती हे लक्षातच येत नसे किंवा तो कोणत्या प्रांतातील आहे हेही ओळखता येत नसे. दरबारात येऊन मुजरा करून तो पेशव्यांना म्हणाला, सरकार, मला विविध भाषा उत्तम बोलता येतात. मग त्याने माधवराव पेशव्यांपुढे असे आव्हान ठेवले
की श्रीमंत जर आपल्या दरबारातील कोणी मी कोणत्या प्रदेशातील आहे आणि माझी मातृभाषा कोणती आहे हे ओळखून दाखवले तरच मी मान्य करीन की आपल्या दरबारात चातुर्य आहे. नाहीतर आमच्या दरबारात सर्व मूर्ख भरलेले आहेत. आमच्याकडे तुमच्या इतका हुशार कोणीही नाही असे जयपत्र आपण मला लिहून द्यावे. पेशव्यांनी गंभीर मुद्रेने ते आव्हान स्वीकारले. त्या काळात नाना फडणवीस हे होतकरू होते. दरबारात उमेदवारी करीत होते. त्यावेळी ते अजून महत्त्वाला पोचलेले नव्हते, पण चातुर्य त्यांच्यापासून उपजतच होते. दरबारातील सगळ्या विद्वानांनी आपापल्या परीने त्या माणसाची परीक्षा घेऊन पाहिली, पण तो कोणत्या प्रदेशाचा आहे आणि त्याची मातृभाषा कोणती याचे उत्तर कोणालाही देता आले नाही. शेवटी नाना फडणवीस पुढे येऊन विनम्रतेने पेशव्यांना म्हणाले, श्रीमंत, मला थोडा वेळ द्यावा. मी यांची परीक्षा आज रात्रीच करीन. बेसावत क्षणाचा फायदा. मग त्या रात्री नानांनी त्या माणसाला आग्रहाने भरपूर जिलब्यांचे जेवण करविले. बरोबरीने वर भरपूर मठ्ठाही प्यायला दिला. एवढे सगळे पोटभर जेवल्यावर साहजिकच त्या माणसाला अनावर झोप येऊ लागली आणि थोड्याच वेळात तो माणूस गाढ झोपेत जाऊन घोरायला लागला. तो असा गाढ झोपल्यावर नानांनी अर्धा तास वाट बघितली आणि त्यानंतर बर्फासारखे थंडगार पाणी आणून एकदम त्याच्या डोक्यावर ओतले. त्याबरोबर तो दचकून उठला आणि "शू छे" असे मोठ्याने ओरडला. त्याचवेळी नानांनी तो कोण आहे ते नेमके ओळखले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात पेशव्यांसमोर सांगितले की श्रीमंत, हा माणूस बाकी कोणत्याही भाषा जरी सफाईने बोलत असला तरी हा मूळचा गुजराती मनुष्य आहे. नाना फडणवीसांचे हे ते रहस्यभेदी उत्तर ऐकल्यावर त्या मनुष्याने आश्चर्यचकित होऊन उत्तर बरोबर असल्याचे मान्य केले आणि पेशव्यांच्या दरबारात चातुर्य नांदत आहे असे कबूल करून तो निघून गेला. तो माणूस गेल्यानंतर श्रीमंत माधवराव पेशव्यांनी नाना फडणवीसांना उत्सुकतेने विचारले की तुम्ही हा निष्कर्ष अचूकपणे कसा काय काढलात. त्यावर नाना उत्तरले, अहो श्रीमंत, हा तर एक साधा माणूस होता. तो काही कोणी संत नव्हता. संत हे कोणत्याही अवस्थेत नेहमीच सावधान असतात आणि सामान्य माणसाने सावधानतेचे कितीही चोख आणले तरी ते झोपेत तो बेसावधच असतो. गाढ झोपेत सामान्य माणसाला आजूबाजूचे काहीही कळत नसते. त्या बेसावध अवस्थेमध्ये खरे काय ते बाहेर पडतेच. त्यामुळे तो गाढ झोपेत असताना अचानकपणे थंडगार पाणी डोक्यावर पडल्याने दचकून जागा होऊन बेसावध क्षणी मातृभाषेत बोलून गेला. त्याचे मूळ संस्कार त्यावेळी बाहेर पडले. ते चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून माधवराव पेशवे नाना फडणवीसांवर